भाजप नेत्या तथा राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये त्या वेगळा पक्ष स्थापन करणार का अशी चर्चा रंगू लागली। मुंडे साहेबांचे समर्थक एकत्र आले तर एक वेगळा पक्ष निर्माण होऊ शकतो असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं। या वक्तव्यानंतर पंकजा मुंडे स्वतंत्र पक्ष काढणार अशा चर्चा सुरू होत्या आणि त्यावरती पंकजा मुंडे यांनी काय खुलासा केलाय आपण बघूया। मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्ष उभा राहील इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे। पंकजा मुंडे भाजप मंत्री, सडेतोड आणि रोखठोक नेत्या, याच पंकजा मुंडे आता वेगळा पक्ष काढणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला। यामागचं कारण म्हणजे त्यांनी केलेलं विधान। मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला, गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा साठा केला तर वेगळा पक्ष उभा राहील असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केल्यानं चर्चांना उधाण आलं। प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे। मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आणि एवढी मोठी संख्या आहे। तेच आहे, आहे खरं, अगदी खरं आहे। मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आणि पर्यायाने माझ्याबरोबर जोडले गेलेले, केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडले जाऊ शकले नसते लोक गुन्ह्याचा वारसा स्वीकारतात। स्वतः त्यांनी पुढाकार घ्यावा ना। गोपीनाथराव मुंडे यांच्यावरती आमचंही प्रेम होतंच ना। गोपीनाथराव मुंडे हे त्या काळात युतीचे समर्थक होते। युती उभी करण्यामध्ये, टिकवण्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान होतं। आणि आता पंकजाताईला वाटत असेल की एक नवीन पक्ष स्थापन करावा मुंडे साहेबांच्या विचारधारेचा, तर त्यांनी नक्की पुढाकार घ्यावा। त्यांना आमच्या पूर्ण शुभेच्छा आहेत। मी सुद्धा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या बरोबर ओबीसीमध्ये काम केलेलं आहे। खरं तर मी सुद्धा ब्लाइंड फॉलोअर होतो त्यांचा, त्यामुळे पंकजाताईंच्या शब्दामध्ये दम आहे। त्यांनी पुढाकार घ्यावा, मुंडे साहेबांच्या नावाने पक्ष काढावा। आम्ही सोबत त्यांच्याबरोबर काम करायला तयार आहोत ओबीसीची चळवळ उभी करण्यासाठी। पंकजा मुंडेंनी केलेल्या विधानाचा संदर्भ घेत ओबीसी नेते छगन भुजबळांनी जुनी आठवण सांगितली। 2002 मध्ये गोपीनाथ मुंडेंनी एक वेगळा पक्ष काढू अशी भूमिका आपल्या समोर मांडली होती असं भुजबळ म्हणाले। दरम्यान या घडीला एका समाजावर पक्ष काढून यश मिळेल का हा सवाल त्यांनी पंकजा मुंडेंच्या विधानावर उपस्थित केला। एक दिवशीचे आहेत गोपीनाथराव मुंडे माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं, ते म्हणाले मला की भुजबळ साहेब आपण एक वेगळा पक्ष काढूया। मला स्वतः ते म्हणाले। मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये तो अतिशय चांगल्या रीतीने पुढे जाईल। असा काही जरी मागासवर्गीयांचा किंवा इतर लहान लहान जे घटक आहेत त्या सगळ्यांचा पक्ष निघत असेल तर विचार करायला हरकत नाही। परंतु नंतर मग काय झालं मला काय कल्पना नाही, परत काय ते काय त्याने तो विषय सोडून दिला। स्वतंत्र पक्ष कोणी काढू शकतो, हल्ली काय अनेक पक्ष आपण काढू शकतो। आता जे पंकजाताई म्हणतात त्याप्रमाणे तो मोठाही पक्ष असू शकेल, पण माझं म्हणणं असं आहे की एका समाजावर पक्ष काढणं आणि त्याच्यामध्ये यश मिळवणं ते कितपत यशदायी आहे याची मला काही कल्पना नाही। पण त्यांनी ते म्हटलं म्हणून ते काय ताबडतोब काय पक्ष काढतील असं काय मला तर काय वाटत नाही। पण त्यांनी आपलं सांगितलं की त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आपण असा घेऊया की स्वर्गीय मुंडे साहेबांना मानणारा वर्ग मोठा आहे। गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा साठा केला तर वेगळा पक्ष उभा राहील, पंकजा मुंडेंच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगली। दरम्यान आपण कशाला पक्ष काढू असं म्हणत पंकजा मुंडेंनी चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। ते म्हणे साहेबांनी एवढे लोक प्रेम करतात म्हणे की एक त्यांच्यावर प्रेम करणारे लोक जर मोजले तर एक पक्ष तयार होईल। त्याला मी उत्तर देताना म्हणलं हो, साहेबांवर एवढे लोक प्रेम करतात त्यांनी मोजले तर एक पक्ष तयार होईल, झालाच आहे ना भाजप। अशा अर्थाने मी बोलले,
ज्या पक्षात जीवनाचा प्रत्येक क्षण घातला, ज्या कमळामध्ये शेवटचा विसावा घेतला, त्या माझ्या बापाविषयी मी असं लगेच एका चॅनलने आलो, पंकजाताई म्हणलं एक पक्ष स्थापन करणार. आता मी काय वेडी आहे? या चॅनलला पण काही कळत नाही. अरे कसं स्थापन करीन? दिल्लीत मोदी आहे, तिथे देवेंद्रजीत, वर सत्ता आहे, खाली सत्ता आहे, मी मंत्री आहे, तर मी कशामुळे हे करेन? तुम्हाला नसेल कळत, पण मला राजकारण कळतंय ना, माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात आहे ना ते. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी 2023 पासून मनोज जरांगे पाटलांनी लढा पुकारलाय. त्यांच्या या भूमिकेनंतर छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी नेते एकवटल्याचंही दिसलं. त्या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या स्वतंत्र पक्षाबाबत चर्चा उठत असतात. अशातच पंकजा मुंडेंनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चांना बळ मिळालंय. सध्याचं राजकारण बघता एखादा नवा पक्ष निघाल्यास आश्चर्य वाटायला नको. किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक.